मी तुमचा सब्जेक्ट मधलं युनिट नंबर 5 चालू करतोय बाळांनो. डिझाईन ऑफ आयसी इंजिन कॉम्पोनंट्स. आता डिझाईन ऑफ आयसी इंजिन कॉम्पोनंट्स. आता आयसी इंजिन म्हणजे काय बाळांनो? तर आपलं नेहमीचं जे रेग्युलर स्लायडर क्रॅन्क मेकॅनिझम जे आहे त्याला काय म्हणतो आपण आयसी इंजिन. ठीक आहे. मग स्लायडर क्रॅन्क मेकॅनिझम मध्ये काय काय कुठले कुठले एलिमेंट येतात बघा. एक म्हणजे स्लायडर म्हणजे पिस्टन. दुसरा म्हणजे कनेक्टिंग रॉड. तिसरा म्हणजे क्रॅन्क. आणि चौथा म्हणजे हे सिलेंडर बाहेरचं. म्हणजे तुमच्याकडे बेसिक 4 एलिमेंट आहेत स्लायडर क्रॅन्कचे म्हणजे आयसी इंजिनचे. पिस्टन, कनेक्टिंग रॉड, सिलेंडर आणि क्रॅन्क. हे 4 बेसिक एलिमेंट आहेत. मग या 4 बेसिक एलिमेंटचं बाळांनो आपल्याला काय करायचं आहे, ह्या टॉपिक मध्ये डिझाईन बघायचं आहे. पण तशी जर बेसिक कॅल्क्युलेशनची डिझाईन प्रोसिजर जर तुम्ही बघितली तर ती फक्त कनेक्टिंग रॉड आणि सिलेंडरला आहे. ह्या दोघांनाच आहे. पिस्टनला आणि क्रॅन्कला ह्याच्यामध्ये बाळांनो भरपूर काय आहेत की नुसते अझम्पशन्स करावे लागतात. अझम्पशन्स असल्यामुळे तसं जर बघायला गेलं तर त्याची डिझाईन प्रोसिजर मध्ये अशी पेपरला विचारत नाहीत पिस्टनची आणि क्रॅन्कची. त्यामुळे तुमच्या सिलेबससाठी कनेक्टिंग सिलेंडर हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे डिझाईन ऑफ पिस्टन, कनेक्टिंग रॉड, सिलेंडर आणि क्रॅन्क हे बघायचं. प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला सिलेबसला ते कनेक्टिंग रॉड आणि सिलेंडरचे आहेत. ठीक आहे. मग मी ह्या दोघांपैकी पहिल्यांदा एक चालू करतो आणि सगळ्यात शेवटला आपण हे 2 संपल्यानंतर ह्या दोघांची कशी डिझाईन करतात हे जे बाळांनो नुसती प्रोसिजर वरच्यावरती बघायला त्याला काय सगळे अझम्पशन आहेत, त्याला काय बाळांनो न्यूमरिकल्स नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे जो न्यूमरिकल बेस्ड आहे ज्याला न्यूमरिकल येणार आहे किंवा ज्याची डिझाईन प्रोसिजरला डेरिव्हेशन पडणार आहे अशा 2 गोष्टी आहेत ते म्हणजे कनेक्टिंग रॉड आणि सिलेंडर. ह्या दोन्हीपैकी मी पहिल्यांदा बाळांनो कनेक्टिंग रॉड चालू करतो. मी दिले तो डिझाईन ऑफ कनेक्टिंग रॉड. डिझाईन ऑफ कनेक्टिंग रॉड. ठीक आहे. आता डिझाईन ऑफ कनेक्टिंग रॉड मध्ये पहिल्यांदा बेसिकली कनेक्टिंग रॉड नक्की कसा असतो आणि कनेक्टिंग रॉडचं फंक्शन काय असते ते बघूया. मी जरा कनेक्टिंग रॉड ड्रॉ करतो बाळांनो एक. ठीक आहे. बघा मी इथे कनेक्टिंग रॉड बाळांनो ड्रॉ केलाय. कनेक्टिंग रॉड ड्रॉ करताना तुमच्या एक लक्षात आलं असेल तर एक एंड मी त्याचा स्मॉल ड्रॉ केलाय आणि एक एंड त्याचा मी लार्ज ड्रॉ केलाय. ह्याला स्मॉल एंड बेरिंग असं म्हणतात. स्मॉल एंड बेरिंग असं का? कारण की ह्याचा हा आतला जो पोर्शन असतो हा मी जो डार्क काढलाय बघा, हा जो पोर्शन असतो हा ऍज अ बेरिंग म्हणून ऍक्ट होत असतो. का? कारण की याच्यामध्ये गजन पिन असते. गजन पिन म्हणजे पिस्टन मधली जी गजन पिन असते की ती इथे इन्सर्ट केली असते त्यामुळे इथे कायम बेरिंग ऍक्शन असते. ठीक आहे. त्यामुळे हा बेरिंग सरफेस असतो त्याला म्हणतात स्मॉल एंड बेरिंग. हा स्मॉल एंड. हा आहे लार्ज एंड. हा लार्ज एंड बाळांनो क्रॅन्कच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. लार्ज एंड हा क्रॅन्कच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि हा नॉर्मली स्प्लिट टाईप असतो. म्हणजे काय? याचा हाफ पोर्शन बघा हा कट केलेला असतो, हा स्प्लिट केलेला असतो आणि नंतर बाय युझिंग द बोल्टेड जॉईंट आपण काय करतो कनेक्ट करतो आणि हा एंड इथं असतो. स्मॉल एंड इथं स्लायडरच्या इथं असतो. लार्ज एंड हा बाळांनो क्रॅnkला कनेक्ट केला असतो आणि हा स्प्लिट टाईप असतो. स्प्लिट टाईप. त्यामुळे ह्याला म्हणतात बाळांनो लार्ज एंड बेरिंग किंवा लार्ज एंड बेरिंग म्हणा किंवा लार्ज एंड म्हणा.
लार्ज एंड, हे बाळांनो मध्ये बेरिंग आहे, हा स्मॉल एंड, हा तुमचा लार्ज एंड. आता याच्यामध्ये पुन्हा दोन टाईप झाले बघा. ही जो वरचा पोर्शन आहे, हा वरचा पोर्शन, हा बाहेर ह्याला कनेक्ट करतोय म्हणून ह्या पोर्शनला म्हणतात कॅप, लार्ज एंड कॅप. जी लार्ज एंड कॅप ज्या वेळेला आपण इथं कनेक्ट करतो त्यावेळेला हा बेरिंग सरफेस काय होतो, फॉर्म होतो आणि हे बोल्टेड जॉईंटनी कनेक्ट केलेलं असतं. मग याचा मध्ये कुठून पण जर तुम्ही कट केला, हा कनेक्टिंग रॉड जर मधून कुठूनही कट केला तर याचा क्रॉस सेक्शन हा वेगवेगळ्या टाईपचा असतो. म्हणजे तो रेक्टँग्युलर असेल किंवा तो आय शेप असेल, एच शेप असेल, इलिप्टिकल असेल, त्याचा क्रॉस सेक्शन कुठल्याही टाईपचा असू शकतो. ठीक आहे, डिपेंड अपॉन द ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशनवरती डिपेंड आहे हे मधनं कट केल्यानंतर. त्यामुळे मी नॉर्मली जो यूज करतात तो इथं मी त्याचा सेक्शन दाखवतो. मी इथं बघा ह्याचा हा आय सेक्शन दाखवतो, हॉरिझॉन्टल आय सेक्शन आहे. जर समजा मी मधून कट केलं तर तुम्हाला हा ए सेक्शन असा बघायला मिळेल. नॉर्मली असा असतो. मग हा कनेक्टिंग रॉड जो तुम्हाला मी आता इथे ड्रॉ करून दाखवलाय, या कनेक्टिंग रॉडचं फंक्शन काय आहे? तर या कनेक्टिंग रॉडचं प्रायमरी फंक्शन जे आहे ते म्हणजे टू ट्रान्समिट द ट्रॅक्टिव्ह फोर्सेस विच आर जनरेटेड बाय पिस्टन. म्हणजे काय, इथं बघा आयसी इंजिन मध्ये इथं फ्युएल बर्न होणार, फ्युएल बर्न झाल्यानंतर तो प्रेशर अप्लाय करणार या स्लायडरवरती. मग स्लायडरवरती जो काही प्रेशर अप्लाय झाले ते ट्रान्समिट होणार या कनेक्टिंग रॉडमध्ये. हा जो फोर्स कनेक्टिंग रॉडमध्ये ट्रान्समिट झालाय त्यामुळे तुमचा क्रँक रोटेट होणार. म्हणजेच जो ट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो ट्रान्समिट करायचं काम केलं कोणी, कनेक्टिंग रॉड. त्यामुळे कनेक्टिंग रॉडचं मेन फंक्शन काय आहे, टू ट्रान्समिट द फोर्सेस, हे मेन फंक्शन. आणि अजून एक फंक्शन आहे दुसरं, ते दुसरं फंक्शन काय आहे तर नॉर्मली हा जो लोअर पोर्शन होतो क्रँकेसचा पोर्शन, त्या क्रँकेसच्या पोर्शन मध्ये नेहमी ऑइल असतं, ऑइल. तर ते ऑइल ट्रान्समिट करायचं काम ह्या बिअरिंगला, म्हणजे कुठं पिस्टनच्या इथं, ठीक आहे, ट्रान्समिट करायचं काम पण कोण करते, कनेक्टिंग रॉड. मग ते कसं ट्रान्समिट होतंय तर ह्या बिअरिंग एंड पासून ह्या बिअरिंग एंड पर्यंत यात एक छोटस होल काय केलं असते ड्रिल केलं असते, जेणेकरून इकडे आलेला ऑइल काय होते इकडच्या एंडला ट्रान्समिट होते, सॉरी ह्या एंडवरून ह्या एंडला ट्रान्समिट होते. त्यामुळे प्रायमरी फंक्शन ऑफ कनेक्टिंग रॉड काय आहे तर टू ट्रान्समिट द ट्रॅक्टिव्ह फोर्सेस. इथे जे काही फोर्सेस जनरेट झाले ते इकडे ट्रान्समिट करायचे काम करते कनेक्टिंग रॉड. आणि दुसरं टू ट्रान्समिट द ऑइल. मग आता आपण जे काही फोर्सेस ट्रान्समिट करणार आहे त्या फोर्स ट्रान्समिशन मध्ये कनेक्टिंग रॉड मध्ये नक्की कुठले कुठले स्ट्रेसेस जनरेट होतील, या कनेक्टिंग रॉड मध्ये नक्की कोणते कोणते स्ट्रेसेस जनरेट होतील फोर्स ट्रान्समिट करताना, जरा विचार करून सांगा. टेन्शन, टेन्शन, मित्राचं म्हणणं आहे टेन्शन. अजून कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन, ओके. अजून बेंडिंग, बेंडिंग म्हणजेच बकलिंग होईल. अजून ठीक आहे, लक्ष द्या. तुम्ही जे तिन्ही फोर्सेस सांगितले ते तिन्ही फोर्सेस भावने ह्याच्यामध्ये ऍक्ट होतात. पण मेजर जो फोर्स असतो, मेजर फोर्स, तो फोर्स असतो भावने टेन्शन आणि कॉम्प्रेशन. आता समजा कनेक्टिंग रॉड वरती टेन्शन पण ऍक्ट व्हायला आणि कॉम्प्रेशन पण ऍक्ट व्हायला लागले, याचा अर्थ कनेक्टिंग रॉड इज सब्जेक्टेड टू काय असणार आहे, फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसेस. बघा की टेन्शन मधनं कॉम्प्रेशन, पुन्हा कॉम्प्रेशन मधनं टेन्शन. आता टेन्शन कॉम्प्रेशन कसं आहे ते मी दाखवतो, जरा लक्ष द्या. टेन्शन कॉम्प्रेशन कसं ऍक्ट होतं ते सांगतो. मी असं कन्सिडर करतो की हा क्रँक रोटेट झाला आणि हे इथं आलं, इथं ह्या पोझिशनला, म्हणजे हा पॉईंट इथं आला, त्यावेळेला हा तुमचा स्लायडर इथं असणार. स्लायडर ज्या वेळेला पुन्हा मागे जायला चालू करेल त्यावेळेला हा एंड फिक्स असणार आणि तो कनेक्टिंग रॉडला ह्या बाजूला ओढायला बघणार, म्हणजे अंडर टेन्शन असणार कनेक्टिंग रॉड. बरोबर उलट्या बाजूला हा क्रँक रोटेट होऊन इथं आला, त्यावेळेला स्लायडर तुमचा इथं आहे आणि स्लायडर ह्या बाजूला मूव्ह व्हायला बघत असणार, त्यावेळेला तुमचा कनेक्टिंग रॉड काय असणार, अंडर कॉम्प्रेशन. म्हणजेच दर 180 डिग्री नंतर काय होते, क्रँकच्या रोटेशन नंतर तो अंडर टेन्शन असतो, अंडर कॉम्प्रेशन असतो, अंडर टेन्शन असतो, अंडर कॉम्प्रेशन असतो. म्हणजेच सब्जेक्टेड टू फ्लक्च्युएटिंग लोड आहे टेन्शन कॉम्प्रेशन. हा एक. दुसरं, हा एंड ज्या वेळेला इथं येईल त्यावेळेला हा एंड फक्त ओढायला बघायला, त्यामुळे बाळांनो सब्जेक्टेड टू बेंडिंग पण असतो. म्हणजेच तो काय होतो बाळांनो, बकल. नॉर्मली कॉम्प्रेशन मध्ये काय होते बाळांनो, बकल व्हायची पॉसिबिलिटी जास्त असते, हे आपण सॉम मध्ये बघितलेलं. ठीक आहे, त्यामुळे कनेक्टिंग रॉड जर फेल झाला तर नॉर्मली तो बकलिंग पण फेल होतो, कारण की सब्जेक्टेड टू काय, कॉम्प्रेशन आहे.
त्यामुळे कनेक्टिंग रॉड मधले बेसिक जो स्ट्रेस आहे तो म्हणजे टेन्शन कॉम्प्रेशन, आणि ड्युरिंग कॉम्प्रेशन बकलिंग व्हायची पॉसिबिलिटी जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्या डिझाईनसाठी बऱ्यापैकी आपण बकलिंगची थिअरी वापरू शकतो. आता मी याच्या ह्या एंड्स बद्दल जरा बोलतो. हा स्मॉल एंड कनेक्टिंग रॉडचा कुठे कनेक्ट केला असतो रे? स्मॉल एंड पिस्टनच्या एंडला, पिस्टन एंडला हा स्मॉल एंड कनेक्ट केला असतो. आणि हा स्मॉल एंड या कनेक्टिंग रॉडचा इंटिग्रल पार्ट आहे बघा. इंटिग्रल पार्ट म्हणजेच काय, कनेक्टिंग रॉडचा एंडच इथं होल बनवले आणि म्हणून त्याचा इंटिग्रल पार्ट आहे. मी असं का म्हणाले इंटिग्रल पार्ट आहे, कारण की त्याचा लार्ज एंड जो आहे तो स्प्लिट टाईप आहे बघा. स्प्लिट हा पोर्शन तुम्हाला रिमूव्ह करता येतो, त्यामुळे हा लार्ज एंड स्प्लिट टाईप आहे. म्हणून मी इथं काय म्हणलं, हा इंटिग्रल पार्ट आहे आणि हा बाळानो काय स्प्लिट टाईप. आणि हा स्प्लिट टाईपचा जो एंड आहे तो तुमच्या कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर क्रँकच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, लार्ज एंड. आता ह्याची जी बॉडी आहे, कनेक्टिंग रॉडची बॉडी ही, याला म्हणतात शांक. आणि नॉर्मली कनेक्टिंग रॉड फेल होतो म्हणजे काय होतं, हा शांकचा पोर्शन जो आहे तो शांकचा पोर्शनच काय होतो बाळानो, फेल होतो. त्यामुळे शांकचा पोर्शन फेल होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं बाळानो, डिझाईन करायचं, कारण की तो सब्जेक्टेड टू अल्टरनेट टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. सब्जेक्टेड टू अल्टरनेट टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. मग जर समजा जर लो स्पीड इंजिन असेल, लोड स्पीड इंजिन, तर नॉर्मली याचा क्रॉस सेक्शन हा इलिप्टिकल किंवा रेक्टँग्युलर शेप असतो. याचा क्रॉस सेक्शन इलिप्टिकल किंवा रेक्टँगल. आणि जर हाय स्पीड ला जर तुम्ही कनेक्टिंग रॉड यूज करणार असेल तर हा सेक्शन नॉर्मली आय किंवा एच शेप असतो. आय किंवा एच. तर ही आय आणि एच शेप मध्ये मिळणारी जी काही स्ट्रेंथ आहे, ठीक आहे, म्हणजे स्टिफनेस, ती बाळांनो असते हायर साईडला असते. ते कसं, ते बाळांनो आता आपण थोड्या वेळानंतर तेच बघणार आहे. मग या कनेक्टिंग रॉड मध्ये अजून एक महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे ऑब्लिगिटी रेशो. आता ऑब्लिगिटी रेशो तुम्ही आजपर्यंत भरपूर वेळा वापरलाय. समजा या कनेक्टिंग रॉडची लेंथ समजा एल आहे आणि या क्रँकची रेडियस समजा आर आहे, तर हा एल बाय आर म्हणजेच काय असतो बाळांनो, ऑब्लिगिटी रेशो. मग हा ऑब्लिगिटी रेशो नॉर्मली ज्या वेळेला स्मॉल असतो, म्हणजे एल बाय आर ज्यावेळेस स्मॉल असतो त्यावेळेला तुमचा कनेक्टिंग रॉड हा शॉर्टर असतो आणि इंजिन हे नॉर्मली हाईटला कमी असतं. मग ज्या वेळेला ही केस येते त्यावेळेला इथं जनरेट होणारा अँगल जो असतो, इथे जनरेट होणारा अँगल हा लार्ज असतो. अँगल हा लार्ज असतो, त्यामुळे हा पिस्टनचा स्कर्ट, अजून मी पिस्टन काय सांगितलेलं नाही, पिस्टनचा स्कर्ट जो असतो, स्कर्ट हा बाळांनो शॉर्टर असायला लागतो. नाहीतर मग हा कनेक्टिंग रॉड काय होतो, स्कर्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतो. हे आपण पिस्टनच्या डिझाईनच्या वेळेला पण बघणार आहे. आणि जर एल बाय आर ऑब्लिगिटी रेशो जर जास्त असेल, त्यामुळे लेंथ जास्त असते, त्यामुळे जनरेट होणारा अँगल हा मिनिमम असतो. त्यामुळे पिस्टन स्कर्ट ची लेंथ जास्त असेल तरी चालते. ठीक आहे, हे बाळांनो आता आपण नंतर पिस्टनच्या वेळेला पण ते बघूया, एल बाय आर चा इफेक्ट कसा होतो. ठीक आहे. मग आता जर मला या कनेक्टिंग रॉडचं जर डिझाईन करायचं असेल तर या कनेक्टिंग रॉड मध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस मला बघायला पाहिजे. म्हणजे कनेक्टिंग रॉड मध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस बाळांनो तुम्ही टॉम 2 मध्ये इनर्शिया फोर्सेस मध्ये बघितलेलं आहे. त्याचीच फिगर जराशी मी ड्रॉ करतो. मी व्हर्टिकल इंजिन कन्सिडर करतो. व्हर्टिकल इंजिन, हे बघा व्हर्टिकल इंजिन, हा क्रँक, कनेक्टिंग रॉड, हा बाळांनो तुमचा पिस्टन आणि या बाहेरचं काय सिलेंडर. याच्यामध्ये हा जो फोर्स असतोय हा फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन, पिस्टन वरती ऍक्ट झालेला फोर्स. मग हाच फोर्स काय होतोय की कनेक्टिंग रॉड मध्ये ट्रान्समिट होतोय. कनेक्टिंग रॉड मध्ये ट्रान्समिट होतोय आणि हा कनेक्टिंग रॉड मध्ये ट्रान्समिट झालेला फोर्स पुन्हा बाळांनो इथं काय येते, बेरिंग वरती येतो. बेरिंग वरती. मग हे जे काही फोर्सेस आहेत, ह्या फोर्सेसच्या अनालिसिस वरती आपण बाळांनो कनेक्टिंग रॉड मधला फोर्स काय करत असतोय, डिटरमाइन करत असतोय. पण मी लगेच फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड मी आज लगेच घेणार नाही, कारण की मला आज दुसरं एक डेरिव्हेशन बघायचं आहे जे पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी या फोर्सेसकडे जाणार नाही. हे फोर्सेस तुम्हाला डिझाईन प्रोसिजर प्रॉब्लेमसाठी लागणार आहेत, हे मी उद्याच्या लेक्चरला बघणार आहे. मग मी आजच्या लेक्चरला काय बघणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपल्याला बघायचं आहे की नक्की याचा क्रॉस सेक्शन जो आहे, क्रॉस सेक्शन
तो कोणत्या टाईपचा असायला पाहिजे, तर इथं बकलिंग अवॉइड होईल. का? कारण की ज्या वेळेला सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड असेल, त्यावेळेला कॉम्प्रेसिव्ह लोड मध्ये इथं बकलिंग फेल्युअर व्हायची पॉसिबिलिटी काय असते, जास्त असते बकलिंग फेल्युअर. मग बकलिंग फेल्युअर मध्ये जर पॉसिबिलिटी जास्त असेल, समजा मी याचा क्रॉस सेक्शन मी तुम्हाला इथं दाखवतो. समजा मी हा आय क्रॉस सेक्शन घेतला, आय. तर मुद्दाम मोठा ड्रॉ करायला, कारण की याच्यावरती मला डेरिव्हेशन करायचं आहे. समजा हा मधनं मी कट केला, तर हा समजा आय सेक्शन आहे. तर ह्या आय सेक्शनचा बाळानो हा एक्स एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय वाय ऍक्सिस आहे. मग जर समजा हा सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन असेल, तर हा फेल होताना एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउटचा बकल होईल तर वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट बकल होईल. दाखवतो तुम्हाला इथं मी मोठा ड्रॉ करून, म्हणजे तुम्हाला ते बोलता वाय येईल. वाय. ठीक आहे. मी आय सेक्शन जरा ड्रॉ करतो, थांबा जरासं. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मग तुम्ही सांगू शकाल की नक्की कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट फेल होईल. हा आय सेक्शन आहे समजा, असा म्हणजे मोठा कनेक्टिंग रॉड आहे. हे दोन एंड सोडा, दोन एंड, एक एंड इकडे असेल स्मॉल, इकडे लार्ज एंड असेल. हे जर फेल झालं तर बकल होताना कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट इथं बकल होईल, एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट होईल का वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट बकल होईल. बरं, हे असं असं वरती दाखवतो. असं कधी बकल होईल का, हे असं वर असं एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट होणार नाही. ह्या साईडला कधीही बकल होऊ शकत नाही. असं बेंड बकल झालं तर ते हे असं होईल बघा, असं. जी ही बाजू बकल होईल, म्हणजे वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट ते बकल होऊ शकते, एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट बकल होऊ शकत नाही. त्यामुळे याची स्ट्रेंथ जी आहे, स्ट्रेंथ अलॉंग एक्स एक्स ऍक्सिस ही जास्त आहे, वाय वाय ऍक्सिस ही कमी आहे. एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी त्याच्या अगोदर जर तुम्ही अंदाजे मोजला तर तर याची एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा 4 टाइम्स अबाउट वाय वाय ऍक्सिस असतो. म्हणजे फेल्युअरची पॉसिबिलिटी अबाउट वाय वाय ऍक्सिस ही सगळ्यात जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू एक्स एक्स ऍक्सिस. म्हणून आपण आयडिया काय करतो ते सांगतो. समजा हा आय एक्स एक्स 100 आहे, 100, तर आय वाय वाय ची किंमत अंदाजे 25 असते. म्हणजे तुम्हाला आय वाय वाय वाढवायला पाहिजे आणि आय एक्स एक्स काय करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. कारण की एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट तो बेंड होऊ शकत नाही. बेंड म्हणजे बकल. मग बकल झालं तर कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट होणार आहे, वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट होणार आहे. त्यामुळे वाय वाय ची व्हॅल्यू वाढवायला बघायची, एक्स एक्स ची व्हॅल्यू कमी करायला बघायची. मग नॉर्मल कंडिशनला हे बघायला मिळते. म्हणून आपण आय वाय वाय जो आहे तो काय करायला बघतोय, 4 टाइम्स करायला बघतोय, जेणेकरून तो आय एक्स एक्स ला जाऊन पोहोचेल. मग ही जर केस तुम्हाला अचीव्ह करायची असेल, तर हा आय सेक्शन जो आहे तो नॉर्मली असा घ्यायला सांगतात. ठीक आहे. आता मी जे सांगायला लागलोय हे बाळांनो तिने अंदाजे घेतलेले डायमेन्शन आहेत आणि ते नंतर प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला की ते सेफ आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा आय सेक्शन जो आहे, जो बकल होणार आहे वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट, त्याचं फेल्युअरची पॉसिबिलिटी वाय वाय ऍक्सिसच्या अबाउटची आपल्याला रिड्यूस करायची आहे. म्हणून या आय सेक्शन मध्ये याचे डायमेन्शन्स असे कन्सिडर करतात की ही जो वेव्ह आहे, वेव्ह त्याची थिकनेस टी घ्या, वेव्हची थिकनेस टी घ्या. त्यानंतर अप्पर फ्लॅंज लोअर फ्लॅंजची थिकनेस पण टी घ्या. याची विड्थ 5 टाइम्स टी घ्या, सॉरी विड्थ 4 टाइम्स टी घ्या आणि ह्याची हाईट 5 टाइम्स टी घ्या असं सांगतात. आणि हे जर घेतलं तर जे तुम्हाला मी मगाशी सांगितले डायमेन्शन म्हणजे सॉरी हे रिलेशन की आय वाय वाय ची व्हॅल्यू ही जर 4 टाइम्स घेतली तर आय एक्स एक्स येते. ही व्हॅल्यू अंदाजे अचीव्ह होते. त्यामुळे हे जर अचीव्ह करायचं असेल, जे फेल्युअरची व्हॅल्यू जर तुम्हाला कमी करायची असेल, तर हे क्रॉस सेक्शन ठेवा आय सेक्शन असं सांगतात. म्हणजे थिकनेस सगळ्या टी, विड्थ 4 टी आणि एच 5 टी. मग हे जर घेतलं तर हे अचीव्ह होते का, हे तुम्हाला पेपरला विचारतात. शो दॅट फॉर आय सेक्शन ऑफ कनेक्टिंग रॉड आय एक्स एक्स इज इक्वल टू 4 टाइम्स आय वाय वाय. ठीक आहे. हे असं दाखवा म्हणून सांगतात. आता हे जर मला दाखवायचं असेल तर मी इथं हे जे डायमेन्शन घेतलेत ह्या डायमेन्शन वरून मी याचा आय एक्स एक्स
आय वाय वाय मी डिटरमाइन करणार आहे. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय डिटरमाइन करणार. मग जर मला आय एक्स एक्स डिटरमाइन करायचा असेल तर आय एक्स एक्स चा फॉर्म्युला सांगा काय असतो. आय एक्स एक्स, मग मी आय एक्स एक्स डिटरमाइन करण्यासाठी इथं किती क्रॉस सेक्शन आहेत बघा, त्यामुळे मी हे आपण जसं सॉम मध्ये वापरत होतो त्याप्रमाणे करतो. इथे एक लाईन ड्रॉ करतो, इथे एक लाईन ड्रॉ करतो. याला म्हणतो मी 1, याला म्हणतो मी 2, याला म्हणतो मी 3. ह्याच्या परत जाण्याच्या अगोदर मी परत एकदा सांगतो, हे मी काय करायला लागलोय, हे जे डायमेन्शन घेतलेत 5T, T आणि 4T, ह्याच्यावरून मी ही कंडिशन सॅटिस्फाय होते का हे दाखवा लागलोय. ठीक आहे, आणि हेच डेरिव्हेशन म्हणून विचारले असते. मग आय एक्स एक्स मी 1, 2, 3 स्टँडर्ड शेप म्हणजे 3 रेक्टँगल फॉर्म केले. पहिल्याचा आय एक्स एक्स काय येणार सांगा? पहिल्याचा आय एक्स एक्स BD cube by 12 plus AH square. ओके, बीडी क्यूब बाय 12. आता बी म्हणजे काय, याचा बेस, याचा बेस किती आहे बघा 4T. बी इंटू डी, डी म्हणजे हाईट, हाईट किती आहे त्याची टी. बीडी क्यूब बाय 12 प्लस एरिया, याचा एरिया काय येणार 4T इंटू टी. ए इंटू एच, बघा एच, याच्या सीजी पासून याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजे एच. आय एक्स एक्स पासून याच्या सीजीचं डिस्टन्स म्हणजे एच येणार, हे एच किती येणार सांगा एच, हे 2.5 एच, त्यातनं हा हाफ एच मायनस करा म्हणजे 2H, 2T स्क्वेअर, बरोबर, 2T चा स्क्वेअर. टोटल 2.5T आहे, त्यातनं हाफ टी मायनस केला म्हणजे राहिलं 2T. सो 2T चा स्क्वेअर AH स्क्वेअर. हा तुम्हाला काय मिळाला आय एक्स एक्स. मी आता आय एक्स एक्स ची व्हॅल्यू जी काय लिहिली आहे बघा नाही, ठीक आहे, म्हणजे काय बघा, बी, बी म्हणजे बेस, डी म्हणजे हाईटचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया 4T इंटू टी इंटू एच, या सीजी पासून ह्या सीजी पर्यंत डिस्टन्स. आता हे सिम्प्लिफाय करतो. 4T इंटू टी क्यूब म्हणजे झाला 4T⁴ डिवाइड बाय 12 प्लस हा बघा 4T स्क्वेअर इंटू 4T स्क्वेअर, म्हणजेच हे झालं 16T⁴. 4T हे झालं 4 नाही सॉरी, हे झालं 3, हे 1, हे झालं 3. सो T⁴ डिवाइड बाय 3 प्लस 16T⁴. त्या दोघांच्या मध्ये T⁴ कॉमन आहे, 1/3 प्लस 16 किती आलं सांगा हे, 16.33. 16.33 T⁴. हा झाला आय एक्स एक्स. युनिट मी लिहिलेलं नाहीये, MM⁴ किंवा मीटर⁴ जे काय असेल त्याप्रमाणे येणार. आता जरा आय वाय वाय बघा, याचा आय वाय वाय 0 येणार. आय वाय वाय 0 का, सेंटर मधनं गेलाय ना लाईन. जरा जरा थांबा बाबा, माझ्याकडनं जरा चुकलं. फक्त एक नंबरचं कॅल्क्युलेट केलं, 2 आणि 3 कॅल्क्युलेटच केला नाही. काय म्हटलं मी, समजलं? हा बरोबर. एक नंबरच कॅल्क्युलेट केला, 2 नंबर 3 नंबर केलाच नाही. मी इथं लिहितो परत, आय एक्स प्लस करायला पाहिजे सगळं. बरोबर. एक नंबर इथं आहे तो लिहितो इथं 4T इंटू टी क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 4T इंटू टी इंटू 2T⁴ चा स्क्वेअर. हे एक नंबर झालं इथं लिहिलेलं. प्लस 2 नंबर बघा, 2 नंबर बीडी क्यूब बाय 12, बी बेस किती आहे याचा, बेस टी इंटू हाईट, हा टी केला तर हा झाला 3T चा क्यूब, BD क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया, एरिया किती येणार बघा, T इंटू हाईट 3T इंटू एच, बघा याच एक्स एक्स पासूनचं डिस्टन्स म्हणजे किती येणार 0. हा सीजी एक्स एक्स ऍक्सिस मधूनच पास झालाय ना, हा एक्स एक्स ऍक्सिस आहे, हा वाय वाय ऍक्सिस आहे, एक्स एक्स मधूनच पास झालाय म्हणजे 0 आला. प्लस याचा काढला, 1 नंबर आणि 3 नंबर काय असणार आहे, सेमच असणार आहे, त्यामुळे हेच परत लिहितो 4T इंटू टी क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 4T इंटू टी
इंटू 2t चा स्क्वेअर. ओके, आता भावना सिम्प्लिफाय करूया. 4t⁴ डिवाइड बाय 12 म्हणजे t⁴ डिवाइड बाय 3 राहिला प्लस हे बघा 4t² आणि हा 4t² म्हणजे 16t⁴ प्लस इथं बघा हे 0 झालं, ही टर्म 0 झाली, ही गेली. 3t⁴ डिवाइड बाय 12 3 आणि हा झाला 4 हे झालं. अरे नाही काय चुकलं. t इंटू t³ म्हणजे t⁴ 3 चा क्यूब 27 डिवाइड बाय 12 हे सॉल्व झालं. प्लस आता हे बघा 4 डिवाइड बाय 12 म्हणजे हे राहिलं 3 t⁴ डिवाइड बाय 3 हा 4t² × 4t² म्हणजे 16t⁴. सगळ्यांच्या मध्ये t⁴ कॉमन आहे. इथं राहिला 1/3 इथं राहिला 16 27/12 1/3 16 सॉल्व करा, तुम्हाला Ixx मिळेल. व्हिडिओ दिसत नाही का रे पूर्णच? ब्लर होतो ब्लर सर दिसायला सारखा. ब्लर सर. क्लिअर आहे. ठीक आहे. हा 1 नंबर साठी आहे, हे 2 नंबर साठी आहे, हा 3 नंबर साठी. bd³ 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 a². सिम्प्लिफाय केले t⁴ बाहेर घेतलाय. हे सॉल्व करून सांगा किती. 34.917. mm⁴ किंवा मीटर⁴ येईल. ठीक आहे, mm⁴ किंवा मीटर⁴. हा बघा मला Ixx मिळाला. आता असंच मी याचा Iyy डिटरमाइन करतो. Iyy बघा पहिल्यांदा 1 नंबरचा. आता मागाचा जो बी होता तो आता डी करायचा आणि अगोदरचा डी आता बी करायचा. म्हणजे बी किती येणार त्याचा टी आणि डी किती येणार 4t. सो bd³/12 बी किती येणार टी, डी किती येणार 4t⁴ प्लस जरा लक्ष द्या ah². आता लक्ष द्या याचा cg येत आहे आणि yy ऍक्सिस त्यातनच पास झालाय. ठीक आहे, त्यामुळे h किती येणार त्याचा 0. त्यामुळे ah² केला तर ते 0च येणार आहे 1 नंबरसाठी. सगळ्यांना समजलं मी काय म्हटलं ते? yy ऍक्सिस इथं आहे त्यातनं cg पास झालाय, cgतनच तो पास झालाय, त्यामुळे h किती झाला 0. प्लस 2 नंबरसाठी बघा याचा bd³/12 याचा b किती येणार होता 3t इंटू डी t³ bd³ डिवाइड बाय 12 प्लस a² काढला तर याचा cg येत आहे त्यातनच yy ऍक्सिस पास झालाय, त्यामुळे परत तो 0 येणार a². हे पहिल्यासाठी, हे दुसऱ्यासाठी, प्लस तिसऱ्यासाठी लिहितो बघा 1/12 bd³ याचा b किती असणार t आणि d म्हणजे किती येणार याच्या 4t⁴ प्लस a² याच्या cg मधूनच yy ऍक्सिस पास झालाय, त्यामुळे h किती येणार 0. ठीक आहे, त्यामुळे yy चं कॅल्क्युलेशन करायला एकदम सोपं आहे. yy चं कॅल्क्युलेशन करायला मी जर सिम्प्लिफाय करतो 4 चा क्यूब 64 64 t⁴ डिवाइड बाय 12 प्लस 3t⁴ डिवाइड बाय 12 प्लस 64 t⁴ डिवाइड बाय 12. सगळ्यांच्या मध्ये कॉमन t⁴ आहे. 64 डिवाइड बाय 12 प्लस 3 डिवाइड बाय 12 प्लस 64 डिवाइड बाय 12 सॉल्व करून किती येते? 10.917. 10.917 t⁴. हा Iyy मिळाला. मला Ixx मिळाला, Iyy मिळाला. आता Ixx आणि Iyy मिळाल्यानंतर मला काय पाहिजे आहे बघा Ixx डिवाइड बाय Iyy ची किंमत पाहिजे आहे. मी लिहितो नाव Ixx डिवाइड बाय Iyy इज इक्वल टू Ixx ची किंमत आहे बघा 34.917 इंटू t⁴ डिवाइड बाय 10.917 इंटू t⁴. t⁴ कॅन्सल होईल, किती आहे ते सांगा. 3.198. 3.19 म्हणजे 3.2 म्हणजेच Ixx इज इक्वल टू 3.2 Iyy. आपल्याला पाहिजे होता अंदाजे 4. ठीक आहे, आणि आपल्याला किती मिळालं इथं 3.2. ठीक आहे, त्यामुळे
आपल्याला जी पाहिजे होती त्याच्या जवळची किंमत आली. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आली ह्यामुळे आपण कनेक्टिंग रॉडचा क्रॉस सेक्शन हा या डायमेन्शनचा घेतो. त्याचे डायमेन्शन बघा काय काय. सगळ्या थिकनेस किती आहेत? सगळ्या थिकनेस टी, विड्थ 4t आणि हाईट 5t. सगळ्या थिकनेस टी, विड्थ 4t आणि हाईट 5t घेतो. कारण की नॉर्मली कुठल्या पण कंडिशनला असं कन्सिडर करतो आपण की एक्स एक्स डायरेक्शनची स्ट्रेंथ ही वाय वाय डायरेक्शनच्या स्ट्रेंथच्या 4 टाइम्स असते. असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. म्हणून पेपरमध्ये हे विचारतात, हे शो दॅट, हे प्युअरली जर बघितला तुम्ही तर हे सॉम आहे. आपण सॉम मध्ये सगळं केलेलं आहे. ते आहे असं फक्त रेशो काढला आणि मला आन्सर मिळाला. पण याच्या बरोबर मला एक ऍडिशनल गोष्ट लागणार आहे. ती ऍडिशनल गोष्ट काय लागणार आहे ती पण मी तुम्हाला सांगतो लगेच. सर हा बोल. काय फटाके फोडालेत? फटाके फोड लग्न आहे रे एखादं. मला याचा जर एरिया पाहिजे असेल तर एरिया कसा काढणार बघा. याचा एरिया 4t इंटू टी प्लस 3t इंटू टी प्लस 4t इंटू टी, 4t इंटू टी प्लस 4t इंटू टी प्लस 3t इंटू टी, 4 आणि 3 मिळून झालं 11t स्क्वेअर. त्यामुळे तुम्हाला जर कुणी पण विचारलं की आय सेक्शन कनेक्टिंग रॉडचा जर क्रॉस सेक्शन असेल तर त्याचा एरिया जर कुणाला पण विचारला तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट काय सांगायचा 11t स्क्वेअर. हे प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे. आता काही वेळेला काय होते की तुम्हाला एक रिलेशन यूज करावं लागते, ते म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. ठीक आहे. मग ते कसं काढायचं ते सांगतो. आता जरा लक्ष द्या. आय इज इक्वल टू काय असते बघा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चे 3 फॉर्म्युले आहेत. एक म्हणजे बीडी क्यूब बाय 12 रेक्टँगल असेल तर, मास माहित असेल तर मास मोमेंट ऑफ इनर्शिया mk स्क्वेअर, आणि जर एरिया माहित असेल तर AK स्क्वेअर. असे 3 फॉर्म्युले आहेत. बरोबर. मी त्यातला आय इज इक्वल टू AK स्क्वेअर हा फॉर्म्युला युज केला कारण मला तो एरिया मिळाला इथं. मग आय एक्स एक्स तुम्ही शोधलाय बघा इथं आहे. त्याची किंमत टाकतो मी. 34.917 इज इक्वल टू एरिया 11t स्क्वेअर इंटू के एक्स एक्स चा स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन इन एक्स डायरेक्शन, कारण की हा आय एक्स 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 आहे. आता या 11 इंटू t⁴ लिहायचं राहिला. या 11t स्क्वेअरला इकडे घ्या. सो t⁴ 34.917 डिवाइड बाय 11t स्क्वेअर इज इक्वल टू के एक्स एक्स चा स्क्वेअर. ह्यातला टी स्क्वेअर आणि ह्यातला एक स्क्वेअर कॅन्सल होईल. 34.917 डिवाइड बाय 11 आहे. ठीक आहे. इकडे रूट घ्या. हे सॉल्व्ह करून त्याचा रूट घ्या. टी स्क्वेअरचा रूट टी येणार. 34.917 डिवाइड बाय 11 हे सॉल्व्ह करा आणि त्याचा रूट घ्या. किती येते सांगा. 1.71781. 1.78. सो जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन इन एक्स डायरेक्शन विचारलं तुम्हाला तर हे पाठच करायचं डायरेक्ट. रेडियस ऑफ गायरेशन इन एक्स डायरेक्शन 1.78t, एरिया 11t स्क्वेअर. ह्यातनं शोधत बसायचं नाही, डायरेक्ट ह्या किमती लिहायच्या, डायरेक्ट लिहायच्या. हे प्रॉब्लेमच्या दृष्टीने सांगावले मी तुम्हाला. इथं डेरिव्हेशन संपले मागाचं माझं. प्रॉब्लेमच्या दृष्टीने सांगावले. एरिया विचारला तर 11t स्क्वेअर, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एक्स एक्स विचारला तर 1.78t. असंच आय वाय वाय जर लिहिला तर मी एक आहे ना AK स्क्वेअर. आय वाय वाय किती आहे बघा माझा. आय वाय वाय इथं आहे 10.917 t⁴ इज इक्वल टू एरिया इथं आहे 11t स्क्वेअर इंटू के वाय वाय चा स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट वाय वाय ऍक्सिस. 11t स्क्वेअर इकडे घ्या. 10.917 t⁴ डिवाइड बाय 11t स्क्वेअर इज इक्वल टू के वाय वाय चा स्क्वेअर. हे स्क्वेअर कॅन्सल झालं इथं 2 राहिलं. 10.917 डिवाइड बाय 11 हे किती येते सांगा आणि त्याचा रूट घ्या. 0.99. 0.9. त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट वाय वाय ऍक्सिस जर तुम्हाला कुणी पण विचारलं तर त्याची डायरेक्ट किंमत 0.99t लिहायची. ठीक आहे. हे लागणार नाही, ही किंमत सारखी लागत राहील तुम्हाला. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, एरिया रेडियस ऑफ गायरेशन अबाउट वाय वाय ऍक्सिस.
त्या 3 किमती लागतील म्हणून हे 3 फॉर्म्युले तुम्हाला बघा मी लिहून दिलेले आहेत. आता ह्याचा यूज तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये होणार आहे, प्रॉब्लेम मध्ये. पण प्रॉब्लेम फक्त एवढ्यावरच असणार नाही, याच्याबरोबर तुम्हाला हे फोर्स अनालिसिस पण बघायला पाहिजे. हे आता हे फोर्स अनालिसिस बघा मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार तुम्हाला, आणि याच्यावरून कनेक्टिंग रॉडचं डिझाईन कसं करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. का? कारण की इनर्शिया फोर्सेस हे कनेक्टिंग रॉड मध्ये ऍक्ट होतात. कनेक्टिंग रॉडच्या मोशन बरोबर त्याला मास असल्यामुळे काय ऍक्सलरेट झाला की त्याच्यावरती इनर्शिया फोर्स ऍक्ट होतो. त्या इनर्शिया फोर्स वरून कसं डिझाईन करायचं हे बघा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आज आपण फक्त बघितलं कनेक्टिंग रॉड काय असतो, त्याचा क्रॉस सेक्शन कुठला कुठला असू शकतो, त्यातला नॉर्मली आपण आय यूज करतो. या आय मधली वायच्या अबाउटची स्ट्रेंथ ही लो असते कारण तिथे बेंड व्हायची पॉसिबिलिटी जास्त आहे, म्हणून आपण नॉर्मली ही व्हॅल्यू अशी ठेवतो. मग हे हा जर क्रॉस सेक्शन असेल तर ती येते का त्याच्या आसपासची किंमत हे दाखवणे. ओके, त्यामुळे ह्या डेरिव्हेशन जर विचारलं तर करायचं, नाहीतर हा क्रॉस सेक्शन नेहमी यूज करायचा. का? कारण की इथला 4 टाइम्स IY इज इक्वल टू IXX असतो अंदाजे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्या आपण भावानं काय करूया, त्याचं फोर्स अनालिसिस बघूया आणि मग आपण त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करूया. आता बघा तुम्हाला जर काय डाऊट असेल तर विचार. एकच क्रॉस सेक्शन असतो का दुसरे कुठले असतात? कुठले पण असू शकतात, आय असतो, एच असतो, इलिप्टिकल असतो, पण सगळ्यात जास्त स्टिफनेस हा आय सेक्शन देतो. आय सेक्शन ह्याच्या मागचं अजून एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही लाईटचे डाम बघितलेत, लाईटचे डाम लोखंडी, सिमेंटचे नाही, लोखंडी. लोखंडी डाम कुठल्या क्रॉस सेक्शनचे असतात रे? आय सेक्शनचे असतात. का? कारण की तिथे काय होते, बेंडिंगची पॉसिबिलिटी कमी राहते, त्यामुळे मटेरियल पण कमी लागते आणि बेंडिंगची बकलिंगची पॉसिबिलिटी पण कमी असते. त्यामुळे आपण काय करतो बघा, जिथं कॉम्प्रेशन आहे, जिथं बेंड व्हायची पॉसिबिलिटी आहे तिथं आपण आय सेक्शन यूज करतो. मग तुम्ही म्हणा सिमेंटची जे आहेत ते आय सेक्शन का नसतात, तर कसं आहे, सिमेंटमध्ये मटेरियल सेव्हिंग करून कॉस्टली वाचत नाही, पण लोखंडामध्ये मटेरियल सेव्हिंग करून कॉस्टली वाचणार आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे सिमेंटची बाजू नॉर्मली हे रेक्टँग्युलर शेपचे असतात कारण की त्याच्यामध्ये आय सेक्शन फॉर्म करणं पण डिफिकल्ट आहे. ठीक आहे, हे त्याच्या मागचं रिझन आहे. त्यामुळे तुम्हाला जे सगळे डाम बघायला मिळतील हे सगळे आय सेक्शनचे असतात बघा. चॅनेल्स हे सगळे सी सेक्शन किंवा आय सेक्शनचे असतात, त्याच्या मागचं कारण ते आहे. ठीक आहे, त्यामुळे कनेक्टिंग रॉडचा क्रॉस सेक्शन जर तुम्हाला हायर काय बकलिंग रेजिस्टन्स टू बकलिंग पाहिजे असेल तर तो आय सेक्शन पाहिजे. त्याच्यामध्ये हे डायमेन्शन असे म्हणजे हा टी आणि हे 4T आणि हे 5T, तर तुम्हाला बकलिंगची स्ट्रेंथ जास्त मिळणार. ठीक आहे. आता बघा मी थांबतो. उद्या सकाळी हा बोल. ते आपण